नमस्कार मित्रांनो, कोचरेकर मास्तर या इंग्रजीच्या खुब्या शिकण्याच्या या 67व्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय। याच्या आधी आपण अपूर्ण भूतकाळाची कशी बांधणी करायची, वाक्य कशी लिहायची हे लिहून हे पाहिलं होतं आधीच्या 66व्या भागामध्ये। आता आपण यातली प्रश्नार्थक आणि नकारात्मक वाक्य कशी लिहायची हे समजून घेणार आहोत। तर बाकीच्या काळांप्रमाणे या अपूर्ण भूतकाळातही सुरुवातीला कालदर्शक क्रियापद वॉज आणि वेअर ही दोन कालदर्शक क्रियापद म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब्स येतात। एव्ही म्हणजे ऑक्झिलियरी वर्ब। आधीच्या पाठामध्ये हे सगळे समजावून सांगितलेलं आहे। त्यानंतर करता येतो आय, वी, यू हा करता ऑक्झिलियरी वर्ब कालदर्शक क्रियापदानंतर येतो। आणि अपूर्ण भूतकाळाची कालदर्शक क्रियापद दोन आहे, एकवचनासाठी वॉज आणि अनेकवचनासाठी वेअर। आय वॉज, शी वॉज, ही वॉज, इट वॉज। यू वेअर एकवचनासाठी पण आणि यू वेअर अनेकवचनासाठी पण। दे वेअर, वी वेअर। आणि जे कृतिदर्शक क्रियापद म्हणजे लेक्झिकल वर्ब आहे त्यालाच आय एम रायटिंग, आय एम स्पीकिंग, आय विल बी रायटिंग याचप्रमाणे मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागून येतो। मात्र इतर काळांनुसार सगळ्या काळांना हा सामायिक नियम आहे। प्रश्नार्थक वाक्य ज्या वेळेला असतील त्यावेळेला कालदर्शक क्रियापदाने वाक्याने सुरुवात होते। विधानार्थी वाक्य असतील त्याला कर्त्याने सुरुवात होते आणि त्याच्यानंतर कालदर्शक क्रियापद येतं। इथे तो क्रम उलटा आहे। मग तो वर्तमान काळ असून दे, भूतकाळ असून दे की भविष्यकाळ असून दे, आधी कालदर्शक क्रियापद। वाक्य बघूया। वेअर दे स्टडी, ते अभ्यास करत होते का? नकारार्थी, नो नाही। दे वेअरंट स्टडी, वेअर नॉट म्हणजे करत नव्हते च हे लघुरूप आहे, उच्चार आहे वेअरंट स्टडी, नाही ते अभ्यास करत नव्हते। वॉज इट पेनिंग, हाताला काहीतरी इजा झाली आहे, दुखापत झाली आहे किंवा घशाला काहीतरी त्रास होतो। वॉज, इट एक वचन, दुखतंय का ते? नाही, पण काय हुळहुळतं, इरिटेट, त्रास जाणवतो। इरिटेट म्हणजे हुळहुळणे किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याला संताप आणणे, खिजवणे। इथे इरिटेट हे दुःखाच्या बाबतीत आहे, त्यामुळे हुळहुळणे असं त्याचा अर्थ होतो। दुसरा आहे वेअर वी अनॉय, अनॉय याचा अर्थ आहे दुसऱ्यांच्या डोक्याला ताप देणे, दुसऱ्यांना वैताग देणे, दुसऱ्यांना जे सहन होणार नाही असं काहीतरी वागणे। अनॉय क्रियापद नीट लक्षात ठेवा, स्पेलिंग पाहून घ्या। ANNOY, अनॉय म्हणजे वैतागवणे। आणि जे काय वागलो ना तुमच्याशी त्याच्यामुळे तुम्ही वैतागलात का असा या प्रश्नाचा अर्थ आहे। वेअर वी अनॉइंग, नो यू वेअर फूलिंग अस, तुम्ही आम्हाला वैतागवत नव्हता तर तुम्ही आणखी चेष्टा करत होता। फूल म्हणजे मूर्ख, पण फुलिंग याचा अर्थ फक्त मूर्ख बनवणे असा होतो। काय गंमत जम्मत, आम्हाला थोडस तुम्ही काय म्हणतात ते मस्करी करत होता, चेष्टा करत होता।
पण त्याच्यामुळे आम्हाला संताप नाही आला, त्याच्यामुळे आम्ही वैतागलो नाही. सो अनॉइंग नाही. वॉज शी ड्रिंकिंग कॉफी? ती कॉफी पित होती का? नो, शी वॉज टेकिंग मेडिसिन. कपामध्ये काहीतरी काळा द्रव दिसला म्हणून समोरच्याला वाटलं ती कॉफी पिते, म्हणून त्यांनी विचारलं वॉज. शी ला लागून वॉज, ती. वॉज हे क्रियापद आहे. सुरुवात वॉजने झाली. वॉज शी ड्रिंकिंग कॉफी? ती कॉफी पित होती का? नाही, ती औषध पित होती. काळ्या रंगाचा द्रव होता म्हणून समोरच्याला ती कॉफी वाटली. पुढचा प्रश्न, वॉज ही ऍक्टिंग? प्रश्नचिन्ह हे लक्षात ठेवा, अशी आपली लिखाणात होऊ शकते, परंतु प्रश्नार्थक वाक्याच्या समोर प्रश्नचिन्ह येणं आवश्यक आहे. वॉज ही ऍक्टिंग? तो नाटक करत होता का? हे चल नाटक करू नको म्हणजे काय? लटकं वागू नको, खोटं वागू नको, खरं काय ते. हा या ऍक्टिंग मधला सूर आहे, या वागण्यातला. ही शब्दच्छटा समजून घ्या. इथे ऍक्टिंग म्हणजे फक्त अभिनय, अभिप्रेत नाही. वॉज ही ऍक्टिंग? हे चुकलेलं आहे. ही वॉज नॉट ऍक्टिंग. बंडाला शाळेत जायचं नाहीये म्हणून पोटात दुखल्याचं तो नाटक करतोय का? नाही नाही नाही, अरे खरंच पोटात दुखत. नो, ही वॉज नॉट ऍक्टिंग. दुसरा काही, येस ही इज ऍक्टिंग. अरे खरं नाही म्हणजे काय, त्याला शाळेत नाही जायचं म्हणून पोटात दुखल्याचं नाटक करतोय, अभिनय करतोय, गडबडा लोळून दाखवतोय, आई पोटात दुखतोय. ऍक्टिंग याचा अर्थ आपले अमिताभ बच्चन करतो ती ऍक्टिंग नव्हे. नाटक करणे, लटके वागणे हा शब्दप्रयोग हल्ली मराठीत नाही, त्यामुळे अनेकांना कळणार नाही. मला अर्थात तोच, खोटं करणे, ढोंग करणे, बनाव करणे, ऍक्टिंग. नो, ही वॉज नॉट ऍक्टिंग. तो बनाव करत नव्हता, तो अभिनय करत नव्हता, म्हणजे तो नाटक करून फसवण्याचा प्रयत्न करत नव्हता, हा याचा अर्थ आहे. पुढे, वेर यू डान्सिंग इन युअर रूम? तुम्ही तुमच्या खोलीमध्ये नाचत होता का? नो, यू वेअर जम्पिंग. काय वरच्या म्हटलं ना, तो आवाज आला दंदन दंदन म्हणून वर जाऊन बघितलं, मग नंतर मला ते भेटले. मग मी वेअर यू डान्सिंग? तो समोरचा मी नाच करत होतो. त्याला नाच म्हणतात काय? नुसत्या माकड उड्या मारत होते काहीतरी येड्यासारखे ह्या म्हणून करून, म्हणून नो, यू आर नॉट डान्सिंग, यू आर जम्पिंग. आपला जो टाइमलाईन किंवा कालपट्टिका आहे त्याच्यामध्ये होकार असून दे किंवा नकार असून दे, ही अपूर्ण क्रिया आहे आणि अपूर्ण क्रिया या काळापर्यंत चालू आहे, पण ही भूतकाळात आहे. आपण इथे आहोत. याचं उत्तर होकारार्थी येऊ शकतं आणि नकारार्थी येऊ शकतं. पण नकारार्थी उत्तर येताना ते जे नॉट आहे हे कायम तिसरं येतं. वर्तमान काळ असून दे, भूतकाळ असून दे, भविष्यकाळ असून दे. हे दाखवण्यासाठी ही इथे प्रश्नार्थक वाक्य, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आणि नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स घेतलेली आहे. आणि जिथे नकार आहे तिथे लघुरूप वेअरंट, वॉजंट असा होतो. याचाच अर्थ वेअर नॉट, वॉज नॉट असा आहे. उच्चार वेगळा आहे.
तर मित्रांनो, अपूर्ण भूतकाळामध्ये प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्य लिहिताना याच्यामध्ये अजून एक छोटीशी गोष्ट सांगायची राहिली. हे जे कॉम्प्लिमेंट आहे त्याच्यामुळे काय स्पष्ट होत नाही, विधान होतं. एखाद्या कर्त्याबद्दल माहिती दिली जाते. वॉज ही युअर फ्रेंड? तो तुझा मित्र होता? नो, ही वॉज माय नेबर. काल दोघे मित्र जात असताना किंवा आई आणि मुलगा जात असताना कोणीतरी समोरनं येतं किंवा दोन मित्र चालले, हा ओळखत नाही त्याला, म्हणून आपल्या मित्राला विचारलं, वॉज ही युअर फ्रेंड? अरे तो बोलून गेला, तो आता तो तुझा मित्र नाही रे, माझ्या शेजारी राहत आणि त्या सोसायटीत 2 बिल्डिंग सोडून पलीकडे राहत. इथे फ्रेंड हे कॉम्प्लिमेंट झालं, कारण त्याने कर्त्याबद्दल माहिती दिली. कर्त्याचा मित्र आहे. वॉज शी अ डॉक्टर? ती डॉक्टर होती का? तिची मुलगी काल आपल्याला दिसली होती, ती डॉक्टर होती का? नो, शी वॉज ए नर्स किंवा शी वॉज ए टीचर. इथे कुठेही कृतीदर्शक क्रियापद आलेलं नाही, कालदर्शक क्रियापद आलेलं आहे. पण ह्या कालदर्शक क्रियापदामुळे फक्त वस्तुस्थिती सांगितलेली आहे, काळाबद्दल काहीही सांगितलेलं नाही. पण संदर्भ भूतकाळात आहे, सांगितली वस्तुस्थिती. फ्रेंड म्हणजे कालच्या त्या अर्ध्या तासापुरताच फ्रेंड असतो असं काही नाही, तो माझा 10 वर्ष जुना मित्र असू शकतो. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. कॉम्प्लिमेंट मध्ये, कॉम्प्लिमेंटच्या वेळेला ज्या वेळेला ही क्रियापद येतात, ॲम, वॉज, वेअर, त्या वेळेला ते काळ दाखवत नाही तर वस्तुस्थिती दाखवतात. मित्रांनो, याच्यावरनं तुम्हाला हा जो अपूर्ण भूतकाळ आहे त्याचे तपशील समजले असतील, कुठल्या चुका टाळायच्या त्या लक्षात आल्या असतील आणि त्याच्यामुळे प्रश्नार्थक आणि नकारार्थी वाक्यांचा हा जो भाग आहे याच्यामध्ये या पलीकडे अजून तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही, म्हणून हा भाग मी इथे संपवतोय. भूतकाळाचे पुढचे प्रकार नीट समजून घेण्यासाठी, बारकावे समजण्यासाठी आणि खुबे जाणून घेण्यासाठी 68व्या भागाकडे लक्ष ठेवा. इंग्रजी शिका, इंग्रज होऊ नका. नमस्कार.